जिल्हाभर असतात ना आणि ती मिशन असते आणि ती मिशनवरचे ते घरचे अक्षर उठतात सिल्वर प्लस आणि S15 काय बोलवलं तुम्ही मग काय जुनी बात पुस्तक जाओ चाहे दिल्ली मुंबई गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण करंट अफेअर्सचं लेक्चर घ्यायचं आहे. गुड इव्हनिंग सर. आज एन्व्हायरमेंटचं लेक्चर नाही, आज सरांनी मला करंट अफेअर्सचं लेक्चर घ्यायला लावलंय तुमचं. ठीक आहे. सरांकडून मला असं कळलंय की तुमचं जे टार्गेट आहे, नेक्स्ट टार्गेट, ती येणारी MPSC 2022 आहे मॅक्सिमम लोकांचं. ओके, MPSC 2022 आहे तुमचं सगळ्यांचं. ओके, तर त्यासाठी तुम्ही करंट अफेअर्स आतापासून कसं करायचं, काय काय करायचं, कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, ते आपण सगळं बघायचं आहे आज. ठीक आहे. काय वाचायचं, काय वाचायचं नाही, या गोष्टी बघायच्या आहेत. आणि करंट अफेअर्सची प्रॅक्टिस कशी करायची किंवा करंट अफेअर्स मध्ये क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात ते बघायचं आहे. आज आपण जे लेक्चर घेणार आहे ते क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्येच घेणार आहे. ओके, सर्वप्रथम आपण बघूया की करंट अफेअर्सचा पार्ट जो आहे तो कशा प्रकारे करायचा. तुम्हाला न्यूजपेपर हा रेग्युलर वाचायचा आहे. एक इंग्लिश न्यूजपेपर आणि एक मराठी न्यूजपेपर. आता इंग्लिश न्यूजपेपर मध्ये इंडियन एक्सप्रेस आहे, द हिंदू आहे, हिंदुस्तान टाइम्स आहे. हे 2-3 पेपर आहेत जे चांगले आहेत. टाइम्स ऑफ इंडिया पण चांगला असतो, पण तो एवढा त्यामध्ये आपल्या एक्झामशी रिलेटेड मॅटर फार कमी असतं. तुम्हाला जर वाचायचं असेल तर बेस्ट आहे द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस. आता जर तुम्ही इंडियन एक्सप्रेस वाचत असाल तर मराठीमध्ये तुम्ही लोकसत्ता वाचू नका, कारण दोन्ही एकाच ग्रुपचे पेपर आहेत. त्यामुळे याच्यामधले काही आर्टिकलचं ट्रान्सलेशन लोकसत्तामध्ये येतं, बऱ्याच वेळा येतं. तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही महाराष्ट्र टाइम्स वाचू शकता. इथे महाराष्ट्र टाइम्स मध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या असतात. किंवा सकाळी इथे मुंबईमध्ये कसं आहे तुम्हाला माहित नाही, म्हणजे पुण्यामध्ये सकाळची क्वालिटी थोडी वेगळी असते प्रत्येक एडिशन नुसार. तर मुंबईमध्ये महाराष्ट्र टाइम्सची क्वालिटी थोडी चांगली आहे, म्हणजे न्यूज चांगल्या येतात महाराष्ट्र टाइम्सला. जर इंडियन एक्सप्रेस वाचत असाल तर महाराष्ट्र टाइम्स वाचला तरी चालेल, आणि द हिंदू वाचत असाल तर लोकसत्ता वाचा. ओके, ठीक आहे.
हिंदुस्तान टाइम्स मध्ये सुद्धा काही न्यूज चांगल्या असतात. पण आता हे पेपर विकत घ्या, तुम्ही एक कोणताही पेपर विकत घेऊ शकता, एक ऑनलाईन वाचू शकता किंवा सगळे पेपर ऑनलाईन सुद्धा वाचू शकता, त्यामुळे काही प्रश्न नाहीये. पण ऍटलिस्ट एक इंग्लिश आणि एक मराठी पेपर वाचायला हवा, कारण लोकल न्यूज ज्या असतात काही त्या मराठी न्यूज पेपर मध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेल्या असतात. इंग्लिश पेपर मध्ये त्या एवढ्या व्यवस्थित कव्हर केल्या जात नाहीत. ओके. त्यानंतर आता एखादा टॉपिक आहे, सपोज गव्हर्नमेंटने एखादं बिल पास केलेलं आहे किंवा एखादी नवीन पॉलिसी येणार आहे किंवा काही आहे, तर त्यावरचं डिस्कशन असतं, जे क्रिटिकल अनालिसिस असतं, ते डीडी न्यूजवर एक बिग पिक्चर म्हणून प्रोग्राम असतो. त्यामध्ये त्याचं क्रिटिकल अनालिसिस केलेलं असतं. आपल्याला एमपीएससीच्या दृष्टीनं प्रीच्या दृष्टीने एवढं महत्वाचं नाही आहे. मेन्स मध्ये कदाचित क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, पण इंटरव्ह्यूच्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्वाचा असतो. कारण आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये जर क्वेश्चन विचारला तर त्यांना त्याच्यातले प्रो आणि कॉन्स दोन्ही आपल्याला विचारायचे असतात आणि ते दोन्ही आपल्याला माहीत असले पाहिजे. त्यामुळे एखादी डिबेट जर ऐकायची असेल, डिबेट इन द सेन्स नसते ती, पण बिग पिक्चर हा प्रोग्राम खूप चांगला असतो. त्याच्यामध्ये जे काही टॉपिक असतात ते फार चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेले असतात. ओके. न्यूज, शक्यतो न्यूज ज्या बघायच्या आहेत त्या डीडी न्यूज, सह्याद्रीच्या न्यूज बघितल्या, मराठीमधल्या सह्याद्रीच्या न्यूज बघू शकता किंवा डीडी न्यूज मध्ये. पण त्यातही काही दिवसभर नाही बघायचं, सकाळी 7च्या आणि संध्याकाळच्या 7च्या बघितल्या तर संपला विषय, जास्त काही बघायचं नाहीये. कारण न्यूज कमी आणि फापट पसारा जास्त असतो याच्यामध्ये. त्यामुळं सकाळी 7ची आणि संध्याकाळी 7च्या बघितल्या का दिवसभरातल्या तुमच्या न्यूज एकदम कव्हर होऊन जातात. ठीक आहे. त्याचबरोबर 2 मासिक तुम्हाला अवश्य वाचायचे आहेत, एक योजना आणि दुसरं लोकराज्य. यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सगळ्या पॉलिसी ज्या असतात किंवा ज्या काही योजना असतात त्याची डिटेल माहिती आलेली असते, किंवा नवीन काही पॉलिसीज किंवा काही केलेलं आहे गव्हर्नमेंट, तर त्या सगळ्या यामध्ये आलेल्या असतात. ह्या दर महिन्याला येतात. तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता. ही 20 रुपयाला 20 रुपयाला असतात काहीतरी. सबस्क्रिप्शन घेतलं 1 वर्षभराचं, त्या कमी किमतीत पडतात. त्यामुळे हे लोकराज्य आणि योजना ह्या 2 मॅगझिन तुम्हाला वाचायच्याच आहेत. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट, कोणतं पेपर वाचायचं किंवा काय काय बघायचं काय? ओके. नाही सर. ठीक आहे, चालेल. आता आपण कसं करूया, आता ज्यावेळी आपल्याला प्रश्न येतात, आता जो प्रश्न येतो, हा, पेपर मध्ये ऍक्च्युअल काय वाचायचं, म्हणजे पूर्णच पेपर वाचायचा का? पूर्ण पेपर वाचायचा नाही. आपल्याला काय न्यूज विचारल्या जातात, एक पेपरचं आपल्याला क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायचं असतं. आता काय करायचं, तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करणार आहे सुरू, सपोज तुमचं टार्गेट आहे 2022 ची राज्यसेवा. ओके. हो तर सर. तुम्हाला काय करायचं आहे, 2013 पासून 2021 पर्यंत जो आता पेपर होणार आहे, यामध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे विचारलेले आहेत. करंट अफेअर्स, आपण फक्त करंट अफेअर्स या टॉपिक बद्दल बोलतो. तर करंट अफेअर्स या टॉपिकवर प्रश्न कशा पद्धतीचे विचारलेले आहेत. ठीक आहे. तर क्वेश्चन कशा प्रकारचे विचारलेले आहेत, त्यामध्ये काय असतात, काही पॉलिटिकल गोष्टींवर क्वेश्चन विचारलेले असतात. ठीक आहे. काही इकॉनॉमिक आस्पेक्ट असतात, काही एन्व्हायरमेंट आस्पेक्ट असतात, त्यानंतर पर्सन अँड प्लेसेस इन न्यूज असतं. ओके. स्पोर्ट्स असतं या, आणि अवॉर्ड्स, या गोष्टींवर क्वेश्चन विचारलेले असतात. आता कसं असतं की काही क्वेश्चन जे आहेत करंटचे, ते तुमच्या ट्रॅडिशनल पार्टशी अटॅच करून विचारलेले असतात. सपोज एखादं, आता आपण एक उदाहरण घेऊया की कृषी विधेयक मागे घेतले. ठीक आहे. आता विधेयक मागे घेतले म्हटल्यानंतर त्याची एक प्रोसेस असते. ओके. तर ती प्रोसेस कशामध्ये दिलेली आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये. तर तुम्हाला प्रश्न आपला पॉलिटीचा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो की
केंद्र सरकार कोणकोणत्या पद्धतीने एखादे विधेयक मागे घेऊ शकते. ऑप्शन दिले जाईल अध्यादेशाद्वारे किंवा कायदा करून किंवा काय, असे असे 2-3 ऑप्शन देतील. आता हा जो प्रश्न आहे हा तुमचा करंटशी रिलेटेड आहे का, तर कृषी कायदे मागे घेतलेले आहेत म्हणून. ओके, पण तो कशामध्ये आला तुमचा, ट्रॅडिशनल पार्ट मध्ये आला. त्यामुळं वाचताना आपण एखादी गोष्ट वाचतोय, कृषी कायदे आहेत किंवा कोणतेही कायदे आहेत, त्याच्यातले प्रो कॉन्स, सपोज तो बिल पास केलं तर कशा पद्धतीने पास केलेला आहे किंवा मागे घेतलेली आहे तर त्याची प्रोसिजर काय आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. एखादी रिनाउंड पर्सनॅलिटी आहे, खूप चांगली पर्सनॅलिटी आहे, समजा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे वारले आता एवढ्यात, तर मग शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांना महाराष्ट्र भूषण कधी मिळाला होता, त्यांना पद्मभूषण कधी मिळाला होता, किंवा त्यांची जाणता राजावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. असा काहीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काही एकदम लोकल लेवलच्या न्यूज बघायच्या नाहीत. फक्त ती व्यक्ती जी आहे, ज्यावेळेस पर्सन आणि प्लेस आपण बघतो, ती एक रिनाउंड पर्सन असली पाहिजे किंवा एक रिनाउंड प्लेस असलं पाहिजे. ठीक आहे. आलं लक्षात. अवॉर्ड्स मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार झाला किंवा आपल्या याच्यामध्ये क्रीडा क्षेत्राशी दिले जाणारे अवॉर्ड असतात, ध्यानचंद अवॉर्ड असतो, अर्जुन अवॉर्ड असतो, ह्यासारखे अवॉर्ड, किंवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतात, किंवा आणखी असे जे काही राष्ट्रीय केंद्र सरकारद्वारे किंवा मोठ्या संस्थांद्वारे जे पुरस्कार दिले जातात, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे, असे जे पुरस्कार असतात त्याविषयीची माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे की कोणत्या गोष्टी वाचायच्या. सगळ्यात महत्वाचं कोणत्या गोष्टी सोडायच्या आहेत. स्पोर्ट्स न्यूज मध्ये आपल्याला टेनिस बद्दल विचारलं जातं, क्रिकेटमध्ये समजा वर्ल्ड कप झालेला आहे आता, तर त्या वर्ल्ड कपशी रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात. ऑलिम्पिक झालेले आहेत, पॅरा ऑलिम्पिक बद्दल किंवा समर ऑलिम्पिक बद्दल, आता विंटर ऑलिम्पिक चायनामध्ये होणार आहेत, त्या संबंधीचे प्रश्न, असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. न्यूजपेपर मध्ये मोजून एक डेली न्यूजपेपर मध्ये 4 ते 5 खूप झालं, आणि एखादा खूपच चांगला दिवस असेल तर 8 ते 10 आपल्याला न्यूज मिळतात. ओके, आलं लक्षात कोणत्या न्यूज वाचायच्या कोणत्या नाही. आणि जे एडिटोरियल असतात, त्या एडिटोरियल मध्ये समजा तुम्ही हेडलाईन वाचली आणि त्याच्यात जर वाटलं की हे आपल्या परीक्षेशी संबंधित आहे तर वाचायचं, नाही वाचलं तरी चालेल. आता एडिटोरियल वाचण्यामध्ये एक फायदा असा असतो की आपल्याला सीसॅटचा जो पेपर असतो त्यामध्ये जे पॅसेज असतात ते आकलन क्षमतेवर आधारित असतात. मग ते एडिटोरियल जर वाचलं तर आपली वाचण्याचा स्पीड वाढतो, आणि वाचता वाचता आपल्याला काय समजलं पाहिजे, काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे, ह्या गोष्टी हळूहळू आपल्याला लक्षात येतात. त्यामुळे एडिटोरियल सुद्धा व्यवस्थित वाचायचे आणि नोट्स करायच्या, स्वतःच्या नोट्स करायच्या. आपल्या साईटवर तर आपण मंथली आता दर 15 दिवसांनी आपण नोट्स अपलोड करतो करंट अफेअर्सच्या. त्या नोट्स बघायच्या आणि तुमच्या नोट्स की काही पॉईंट सुटलेला आहे का आपला, जर सुटलेला असेल तर तो तुमच्या पॉईंट मध्ये ऍड करून घ्यायचा. ओके, करंट अफेअर्सच्या डेली नोट्स स्वतः बनवायच्या. एकदा तुम्हाला ती सवय लागली ना, मग त्या गोष्ट कव्हर होऊन जातात सगळे. आलं लक्षात. काही डाऊट आणखी? कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? काय वाचायचं काय नाही, कुठून काय कसं, समजलं ना? क्वेश्चन्सला सुरुवात करायची. हो सर. ठीक आहे. आता आपल्याला एमपीएससीच्या पेपरमध्ये क्वेश्चन मराठी आणि इंग्लिश आपण बघितले. एन्व्हायरमेंट मध्ये मी तुम्हाला क्वेश्चन टाकतो, एक तर मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. ठीक आहे. हे याचं ट्रान्सलेशन असतं. बऱ्याच वेळा ट्रान्सलेशन मध्ये थोड्याफार चुका असू शकतात, त्यामुळे त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आज आपण काय करणार आहे, जवळपास 20 ते 22 प्रश्न जे आहेत ते मराठीत बघणार आहे आणि 8 ते 9 प्रश्न जे आहेत ते इंग्लिश मध्ये बघणार आहे. ओके, जेवढे होतील तेवढे. त्यामुळं बघूया, आपण सुरुवात करूया. आन्सर येत असेल तर सांगा पटकन, नाही तर आपण याचं एक्सप्लेनेशन आणि आन्सर बघूया.
पटापट तुम्हाला वाटलं 30 सेकंड्स मध्ये तुम्ही आन्सर द्या, नसेल तर आपण पटापट आन्सर करूया आणि क्वेश्चन संपवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया देईल. यावेळेसची राज्यसेवा देणारच असाल तुम्ही तर तुम्हाला ते क्वेश्चन्स एकदा डोळ्याखालून गेले की बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतील. ओके. आता प्रश्न काय आहे, नमामि गंगा कार्यक्रमासाठी शुभंकर म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली? ठीक आहे. शुभंकर म्हणजे मास्केट. हु हॅज बीन अनाउन्स्ड ॲज द मस्केट फॉर द नमामि गंगे इव्हेंट. ठीक आहे. कोण माहिती आहे कोणाला? आन्सर माहित असेल तर सांगा पटकन, नाही तर मग आपण नेक्स्ट पार्ट याचा एक्सप्लेनेशन बघूया. याचा आन्सर आहे चाचा चौधरी. ठीक आहे. राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन ने 1 ऑक्टोबर 2021 रोजी 37व्या कार्यकारिणी समितीमध्ये हास्यपात्र चाचा चौधरींना नमामि गंगे कार्यक्रमाचा शुभंकर म्हणून घोषित केला. मी त्या दिवशी आपलं एन्व्हायरमेंटचं लेक्चर चालू होतं त्यावेळेस तुम्हाला म्हटलं होतं नमामि गंगा मिशन बद्दल वाचा, कारण हा क्वेश्चन आपल्याला एन्व्हायरमेंटशी रिलेटेड सुद्धा येऊ शकतो. ओके. त्यामुळे ह्या ज्या योजना असतात ह्या योजना प्रॉपरली वाचायच्या. नमामि गंगा कार्यक्रम हा एक एकात्मिक संवर्धन मिशन आहे ज्याला केंद्र सरकारने जून 2014 मध्ये फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून मंजूर केलेला आहे. प्रदूषण कमी करून गंगा नदीचे संवर्धन आणि कायाकल्प करणे या दुहेरी हेतूने हे मिशन साध्य करण्याचा या मिशनचा उद्देश आहे. ठीक आहे. तर नमामि गंगे कार्यक्रम जो आहे तो डिटेल मध्ये वाचून घ्यायचा एकदा. फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, कशासाठी आहे तर गंगा शुद्धीकरण, प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी. ठीक आहे. आपण एखादी योजना वाचत असतो त्यावेळी कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या? एक तर त्याचा उद्देश काय, ठीक आहे. सेकंड, कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, कोणती मिनिस्ट्री त्याला हे करते म्हणजे हँडल करत आहे. ठीक आहे. सुरू कधी झाली आणि कुठून सुरू झाली, म्हणजे त्याचं उद्घाटन कुठे केलेलं आहे. फ्लॅगशिप प्रोग्राम कोणताही एक प्रोग्राम असतो त्याचं उद्घाटन कोणत्या तरी एका जागेवरून पंतप्रधान किंवा कोणती तरी एक मंत्री जो असतो त्या विभागाचा मंत्री असेल तर तो त्याचं उद्घाटन करतो. तर ते कोणत्या ठिकाणी केलेलं आहे, त्याचा उद्देश काय आहे. ठीक आहे. मिनिस्ट्री कोणती त्याला हे करते, हँडल करते. आलं लक्षात? हे 4 पॉइंट व्यवस्थित लक्षात असले पाहिजे. म्हणजे तुमचा ती जी काय योजना असेल ती योजना तुमची प्रॉपरली होऊन जाईल आणि त्याच्यावरचा कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता खालील विधाने लक्षात घ्या. ग्लोबल टेरर फायनान्स वॉचडॉग फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ने पाकिस्तानला आणि तुर्कीला देशांच्या ग्रे लिस्ट मध्ये ठेवले आहे. FATF म्हणजे हा फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स मध्ये सध्या युरोपियन कमिशन आणि गल्फ कॉर्पोरेशन सहित 29 सदस्य आहेत. म्हणजे 2 प्रादेशिक संघटना आणि 37 देश. भारत या ग्रुपचा सदस्य नाही. इराण आणि उत्तर कोरिया FATA च्या ब्लॅकलिस्ट मध्ये आहे. आता FATA माहित आहे का कोणाला? वाचलंय का? ऑक्टोबरचं करंट अफेअर आपल्या क्लासच्या याच्यात टाकलेलं ते वाचलंय का तुम्ही? त्याच्यामध्ये दिलेली आहे ही माहिती पूर्ण. ठीक आहे. याचं आन्सर काय आहे ते बघूया आता. आन्सर 1 आहे. भारत हा FATA चा सदस्य आहे. ठीक आहे. नाही हे उत्तर चुकीचं आहे. असा आपल्याला 4 विधानं देतील त्यामधून बरोबर कोणतं आहे ते शोधायचं असतं आपल्याला. ठीक आहे. जॉर्डन, माली यांना ग्रे लिस्ट मध्ये समावेश करण्यात आलं तर मॉरिशस आणि बोत्सवाना यांना यादीतून काढून टाकण्यात आले. आता ग्लोबल टेरर फायनान्स वॉचडॉग फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ही एक वॉचडॉग आहे
ज्यांचं FATA म्हणून एक टास्क फोर्स आहे, ते काय करतं, ग्रे लिस्ट कंट्रीज म्हणजे या देशांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली जाणार नाही. कारण काय करतात, यांना दिलेली आर्थिक मदत ही टेरर ऍक्टिव्हिटीज मध्ये वापरली जातात, म्हणून यांच्याशी कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य जे आहे ते केल्या जात नाही. ओके. त्यानंतर काय आहे, ब्लॅक लिस्ट मध्ये यांच्यासोबत तर कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो, इराण सोबत असो किंवा उत्तर कोरिया सोबत. राजनैतिक संबंध पण खूप कमी प्रमाणात ठेवले गेलेले असतात. ओके. याच्यामध्ये हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. भारत हा सदस्य देश आहे. ठीक आहे. कोणाला काही डाऊट, काही प्रश्न विचारायचा आहे? कळलं नाही? मी फक्त तुम्हाला याच्यासाठी सांगतोय, क्वेश्चन मी याच्यासाठी घेतोय की एखादी करंट अफेअर्सची न्यूज आपल्याला ज्यावेळेस वाचायची असते त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, यासाठी म्हणून मी तुमच्यासाठी हे क्वेश्चन केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर युद्ध अभ्यास आणि देश आणि अशा टाईपचे प्रश्न राज्यसेवेमध्ये पूर्व किंवा मुख्य परीक्षेत कधी ना कधी विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आता इथे जोड्या लावायच्या आहेत आपल्याला, युद्ध अभ्यास आणि देश. कोकण शक्ती, युद्ध अभ्यास, मित्रशक्ती, समुद्र शक्ती आणि इकडे देश आहे. माहिती आहेत युद्ध अभ्यास वाचलेत? ठीक आहे. कोकण शक्ती जो आहे तो UK सोबत करतो आपण. सर हे युद्ध अभ्यास काय? सांगतो मी तुम्हाला. युद्ध अभ्यास हे याचंच नाव आहे. USA आहे ना ते. युद्ध अभ्यास USA सोबत करतो आपण. ठीक आहे. त्यानंतर मित्रशक्ती जो आहे तो आपला श्रीलंकेसोबत असतो आणि समुद्र शक्ती इंडोनेशिया सोबत असतो. आता इकडे बघूया नाव कोणासोबत कधी आणि कसं. आता कसं आहे, हे जे आहेत युद्ध अभ्यास म्हणजे काय आहे की आपल्या देशाचे आर्मी, एअरफोर्स किंवा नेव्ही हे दुसऱ्या देशांच्या आर्मी, एअरफोर्स, नेव्ही सोबत एक प्रॅक्टिस सेशन असतं, त्यांचा सराव असतो की एक काउंटर टेरर काहीतरी एक ऑपरेशन आहे, त्यामध्ये जर दोघांमध्ये कोऑपरेशन करायचं असेल तर ते कोऑपरेशन कशा प्रकारे करता येईल, तर त्यासाठी हा युद्ध अभ्यास असतो. ओके. मग तो एअरफोर्सचा असू शकतो, नेव्हीचा असू शकतो किंवा आर्मीचा असू शकतो. कधी कधी आता कोकण शक्ती जो आहे हा तिन्ही फोर्सेस एकत्र अभ्यास करतात. ठीक आहे. आलं लक्षात? तर हे लक्षात ठेवायचे. आणि हे युद्ध अभ्यास जे आहेत ना हे रॅन्डमली विचारणार नाही, ते त्या मागच्या 6 महिन्यात कधीतरी झालेले असणार तुमच्यासोबत आपल्या देशामध्ये. हे मागच्या 6 महिन्यात जे काही युद्ध अभ्यास झालेले आहेत ते लक्षात ठेवायचे. ऍटलिस्ट 6 मंथ. कारण आपल्याला जे करंट अफेअर्स आहे, सपोज आता तुमची एक्झाम ऑक्टोबर मध्ये आहे, ऑक्टोबर 2022 ला आहे, तर तुम्हाला जे करंट अफेअर्स विचारतील ना ते ऑक्टोबर 2021 पासून सप्टेंबर 2021 पर्यंतचे, 2022 पर्यंतचे विचार. ठीक आहे. त्यामुळे 1 वर्षाचं करंट अफेअर जे आहे ते तुम्हाला प्रॉपरली करून ठेवायचं आहे. ठीक आहे. कळलं? येस सर. आता हा पार्ट बघूया. आता काही त्या व्यतिरिक्त आणखी आपण काही एक 5 हे बघूया युद्ध अभ्यास. आता हा एक आहे सिटेम्बेक्स. भारत, सिंगापूर आणि थायलंड यांच्यामध्ये झाला होता. कधी झाला होता? 15 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर, अंदमान समुद्र. मी हे तुम्हाला एक चार्टच्या फॉर्मॅट मध्ये आपल्या प्रत्येक करंट अफेअर्स मध्ये मी टाकलेले आहेत. जेवढे युद्ध अभ्यास होतात त्या 15 दिवसामध्ये ते मी प्रत्येक याच्यामध्ये आवृत्तीमध्ये टाकलेले आहे, तर ते तुम्ही बघायचे आहे. ठीक आहे. आपल्याला डिफेन्सच्या पार्टवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. कोणती नवीन मिसाईल टेस्ट केलेली असेल किंवा नवीन काहीतरी आपण अक्वायर केलेलं असेल
तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. दोस्ती जे आहे तटरक्षक दलामध्ये झाली होती भारत, मालदीव आणि श्रीलंकामध्ये. ती मालदीवला झाली होती. सागर शक्ती जो आहे हा भारतीय सेना, भारतीय तटरक्षक दल, BSF आणि गुजरात पोलीस यांच्यामध्ये कच्छ गुजरात येथे झाला होता. ठीक आहे. नंतर शक्ती हा सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये होता. हा फ्रान्स मध्ये झाला होता. कॉर्पाट जो आहे तो भारत आणि थायलंड मध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर. ठीक आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे, जवळपास 56 काहीतरी युद्ध अभ्यास होतात आपले, म्हणजे आहेत, पण त्यातले मॅक्सिमम 15 ते 20 जे आहेत तेच आपल्याला महत्वाचे आहेत आणि तेच कॉन्स्टंटली होत असतात. ओके. काही द्विवार्षिक असतात, काही वार्षिक असतात, काही 6 महिन्याने होतात. त्यामुळे 15 ते 20 असे आहेत जे रेग्युलर होतात. त्या रेग्युलर वरच आला तर प्रश्न येऊ शकतो आपल्याला. ठीक आहे. सर हे इंग्लिश काय बोलतात त्याला? युद्ध याला का वॉर स्टडी? वॉर स्टडी नाही, याला आपण काय म्हणतो, Military एक्सरसाइज, exercise. मिलिटरी एक्सरसाइज म्हणतो आपण याला. मिलिटरी एक्सरसाइज जे असतात ना आपल्या इंग्लिश याच्यामध्ये, मी जे आपले करंट अफेअर्स असतात ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यात असतात. बरं, बघितले ना साईट वरचे की सर ऍप मध्ये Yes, टाकतात, sir. तर ते मराठी आणि नाही, इंग्लिश site मध्ये. वर आहे. हा, मराठी आणि इंग्लिश मध्ये असतात, दोन्ही मध्ये सेमच कंटेंट असतं, ट्रान्सलेट केलेले असतात. तर त्याच्यामध्ये जे मिलिटरी एक्सरसाइज आहे ते मराठीत युद्ध अभ्यास म्हणतो समजा आपण त्याला. ओके. मराठीमध्ये युद्ध सराव सुद्धा त्याला म्हणल्या जातो. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट. आता ओल्ड नेम आणि नवीन नाव, काही जागांचे, काही शहरांचे किंवा बेटांचे जी नावं बदललेली आहेत त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण या वर्षभरात जवळपास 15 ते 20 जागांची नावं बदललेली आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात सोपं आहे नील बेटचं शहीद बेट, कारण दोन्ही बेट एकच आहे याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर होशंगाबाद आहे ते आहे नर्मदापुरम, मिया का बारा आहे महेशनगर आणि फैजाबाद रेल्वे स्टेशन आहे अयोध्या. ओके. हे रिसेंटली चेंज झालेली नाव आहेत 2021 मध्ये. हे जे करंट अफेअर्स आहेत हे आपल्याला येणाऱ्या 2 जानेवारीचा जो पेपर आहे, 2 जानेवारी 2022 चा जो पेपर आहे त्याच्या दृष्टीने इम्पॉर्टंट जे वाटतात ते करंट अफेअर्सचे क्वेश्चन आहेत त्याच्यात. ठीक आहे. तर आता बघा जुनी नावं आणि नवीन नावं. फैजाबाद रेल्वे स्टेशन कुठे आहे? हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याचं नाव काय केलंय? अयोध्या कॅन्ट. जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प म्हणजे टायगर रिझर्वचं नाव जे आहे उत्तराखंड मध्ये, त्याचं नाव काय केलंय? रामगंगा राष्ट्रीय उद्यान. नंतर कर्नूल विमानचं काय केलं? उयलवाडा नरसिंहा रेड्डी एअरपोर्ट. ठीक आहे. माउंट हॅरिएट जे आहे अंदमान निकोबार मध्ये, त्याचं नाव काय चेंज केलंय? माउंट मणिपूर. मिया का बारा कुठे आहे? राजस्थान मध्ये, त्याचं नाव काय केलंय? महेशनगर. नील बेट अंदमान निकोबार मध्ये आहे, त्याचं नाव चेंज करून काय केलंय? शहीद बेट. झाशी रेल्वे स्टेशन कुठे आहे? मध्य प्रदेश. इथे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कन्फ्युजन होतं. झाशी जे आहे ते यूपी आणि एमपीच्या बॉर्डरवर येतं, ते यूपी मध्ये आहे की एमपी मध्ये आहे. त्यामुळे झाशी रेल्वे स्टेशन जे आहे ते एमपी मध्ये आहे. त्याला काय नाव दिलंय? वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन. ठीक आहे. होशंगाबाद जे आहे मध्य प्रदेशमध्ये, त्याचं नाव काय केलंय? नर्मदापुरम. आणि हे रिसेंटली 15 नोव्हेंबरला चेंज केलेलं नाव आहे हबीबगंज रेल्वे स्टेशनचं राणी कमलापती स्थानक. ओके. 15 नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून साजरा करणार आहे गव्हर्नमेंट?
राष्ट्रीय जनजाती दिवस, बिरसा मुंडाचा जन्मदिवस आहे तो. ओके, भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आहे. आलं लक्षात? आलं ना? काही प्रॉब्लेम? ठीक आहे. हो हा, नाही सर. ठीक आहे. मग हे आता 5वा प्रश्न. मेरा घर मेरे नाम योजना त्या लोकांना मालकीचे हक्क देऊन शहरामध्ये तसेच गावामध्ये लाल रेषेतील घरांमध्ये राहतात त्यांना. ही योजना कोणाची आहे? उत्तर प्रदेश सरकारची. ते यातलं बरोबर किंवा चूक विधान ओळखायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर अशा टाईपचा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. त्याचं उत्तर आहे ही पंजाब सरकारची योजना आहे, ना की उत्तर प्रदेश सरकारची. ठीक आहे, ही योजना मालकी हक्क द्यायचा आहे शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये राहणार आहे. स्वामित्व जी योजना होती पंचायत राज मंत्रालयाची केंद्र पुरस्कृत योजना, त्याचाच हा एक पार्ट आहे. पंजाब सरकारने ती योजना सुरू केलेली, मेरा घर मेरे नाम स्वामित्व योजना. सर्वप्रथम ही योजना 9 राज्यांसाठी सुरू केली होती प्रायोगिक तत्वावर, आणि त्यानंतर 24 एप्रिल 2021 पासून ही योजना देशव्यापी सुरू केलेली आहे. ठीक आहे, स्वामित्व हक्क म्हणजे ग्रामीण भागामध्ये काही जणांची घरं ही त्यांच्या नावाने नसतात, तर त्या घरांना त्यांच्या नावावर करून त्यांना एक कार्ड दिलं जाईल. ओके, ठीक आहे. येस सर. आता ऑलिम्पिकचा आपण क्वेश्चन घेऊया. टोकियो येथे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातील 54 खेळाडू सहभागी झाले होते. एमपीएससी तुम्हाला असेच प्रश्न विचारणार आहे, थोड्याफार फरकाने असेच. इथे 54च्या जागी 53 करेल किंवा 50च करेल, काहीतरी वेगळं करेल. भारताने 16व्या टोकियो पॅरा ऑलिम्पिक 2020 मध्ये 19 पदे जिंकली. इथं 16व्याच्या ऐवजी 15वा करेल, काहीतरी चेंज करणार. ठीक आहे, तर ते वाचताना जे करंट अफेअर्स आहेत त्या एकदम प्रॉपरली वाचायचे. कोणती आवृत्ती आहे समर ऑलिम्पिकची, पॅरा ऑलिम्पिक मध्ये किती खेळाडू गेले होते, किती पदक जिंकले, आणि काय काय होतं ते गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. ओके, करते कमाल तू हे संकल्प गीत, तर याची सर्व विधाने बरोबर आहे. 16वाच होती ही आवृत्ती. 16वी आवृत्ती आहे 2020 ची. कोविड-19 मुळे ही 2021 मध्ये झाली. 19 पदक जिंकले आपण. त्यामध्ये किती आहेत? 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदक आहे. ही आतापर्यंत भारताची सर्वोत्तम पदसंख्या आहे. कर दे कमाल तू हे गाणं आहे आपलं संकल्प गीत. उद्घाटन कोणी केलं होतं? भालाफेकपट्टू टेकचंद. आणि समारोप कोणी केला? अवनी लेखरा. आता या अवनी लेखराला राजस्थान सरकारने काहीतरी पुरस्कार जाहीर केलेला आहे किंवा तिच्या नावाने एक योजना सुरू केलेली आहे. तर ती कोणती योजना सुरू केलेली आहे हे तुम्हाला बघायचं आहे. ओके, आता ही अवनी लेखरा कोण आहे आपल्याला माहित नसतं. क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल अवनी लेखरा यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, तर अवनी लेखरा बद्दल माहिती काढायची तुम्ही. ठीक आहे, नंतर पुरस्कारांबद्दलचा प्रश्न. हॉलिवूड दिग्गज मार्टिन स्कॉर्सेज आणि प्रसिद्ध हंगेरियन चित्रपट निर्माते इस्ट्वेना साझ्बो यांना या वर्षीचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेता रजनीकांत यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता काय आहे, आपल्याकडे आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होत असतात. त्यामध्ये सत्यजित रे हे जन्मशताब्दी वर्ष आहे 2021. ठीक आहे. तर त्यांच्या नावाने आपण एक जीवन गौरव पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि तो जीवन गौरव पुरस्कार या दोघांना दिलेला आहे. ठीक आहे. आणि रजनीकांत यांना 67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा असतो, त्यामध्ये 51व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. तर हे दोन वेगवेगळे पुरस्कार आहेत, दोन वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये दिले जातात. हा इफ्कीचा आहे आणि हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. तर मी दोन करंट अफेअर्स एकत्र केलेले आहे. क्वेश्चन विचारला तर हा वेगळा विचारला जाणार, हा वेगळा विचारला जाणार. यामध्ये इफ्कीमध्ये एक सुवर्ण कमळ दिलेलं जात असतं प्रत्येक चित्रपटाला दरवर्षी. काय असतं ते कोणाला दिलेलं आहे हा प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये सुद्धा कोणता सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण, अभिनेत्री कोण, कारण हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे दिले जातात, राष्ट्रपती त्यांना प्रदान करतात. तर त्यामुळे हे महत्वाचे आहे. आयफा वगैरे यावर विचारलाय प्रश्न, पण ते तेवढे इम्पॉर्टंट नाही. फिल्मफेअर, आयफा, ओके, राष्ट्रीय चित्रपट आणि इफ्की यांच्यावर विशेष करून प्रश्न विचारले जातात. आलं लक्षात? काही डाऊट? नंतर जीआय टॅग, जिओग्राफिकल इंडिकेशन, भौगोलिक संकेत. हे विशिष्ट भौगोलिक उत्पत्ती असलेल्या आणि गुण किंवा प्रतिष्ठा असलेल्या उत्पादनांवर वापरलेले चिन्ह आहे. पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध वाडा कोलम या तांदळाला जीआय टॅग मिळाला. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला आरोग्य फायद्यासाठी जीआय टॅग मिळाला. तर हे सगळे बरोबर आहे. ओके, सर्व विधाने बरोबर आहे. जीआय टॅग जो आहे हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो, कारण जीआय टॅग म्हणजे काय दिलेलं आहे, भौगोलिक संकेत किंवा विशिष्ट भौगोलिक उत्पत्ती. आता वाडा जिल्हा जो आहे, पालघर जिल्ह्यातील वाडा जो तालुका आहे समजा, तिथे जी कोलम तांदळाचं उत्पादन होतं त्याचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य जपल्या जावं यासाठी म्हणून त्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट प्रकारची स्मेल असू शकते किंवा विशिष्ट प्रकारचा रंग असू शकतो किंवा विशिष्ट प्रकारचे औषधी गुण असू शकतात. तर मग त्यामध्ये उद्या हा कोलम दुसरीकडे कुठे लावला आणि वाडा कोलम म्हणून विकला, तर त्याचे जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड मेंटेन होणार आहे का? तर नाही. मग ते स्टँडर्ड मेंटेन करायसाठी म्हणून त्याला जीआय टॅग दिला जातो, म्हणजे त्याच्यामधल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या तशाच राहिल्या पाहिजे, हा त्या मागचा हेतू असतो. ओके, ठीक आहे. आता वाडा कोलम जिनी किंवा झिनी तांदूळ असंही ओळखले जातात. ठीक आहे. सुगंधी, चव, पचायला हलके म्हणून आणि ग्लुटेन मुक्त आहे. अलिबागचा पांढरा कांदा, हा कांदा गोड असतो चवीला आणि औषधी गुणधर्म असतात. या व्यतिरिक्त काय आहे, दोन घेतलेले आहेत मी. आपल्या जे करंट अफेअर्सच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये जवळपास सगळे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षी ज्या ज्या वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे किंवा जीआय टॅग मिळालेल्या वस्तूंशी रिलेटेड काही न्यूज होत्या त्या आपण कव्हर केलेल्या आहेत ऑक्टोबरच्या करंट अफेअर्स मध्ये. ठीक आहे. त्यानंतर गुच्ची मशरूम, हा कुठचा आहे? जम्मू काश्मीरचा आहे. याचं 500 ग्रॅम गुच्ची मशरूमची किंमत किती आहे? 18,000 रुपये. ठीक आहे. विलो क्रिकेट बॅट, काश्मीरी विलो, याला सुद्धा जीआय टॅग मिळालेला आहे. अशा अनेक वस्तू आहेत
त्यांची डिटेल मध्ये माहिती आपल्या करंट अफेअर्स मध्ये आहे, ते वाचून घ्या एकदा. ओके. समजलं इथपर्यंत? येस सर. काही डाऊट, काही प्रश्न वगैरे आणखी काही विचारायचं आहे की असाच का प्रश्न आहे किंवा असे प्रश्न येतातच कसे, म्हणजे काय असं काही आहे का? ठीक आहे, नेक्स्ट बघूया. आता सर लडाख. इंग्लिश मध्ये नाही आहे का? इंग्लिश मध्ये मी एक्सप्लेन करतो, कारण मी तुम्हाला आताच म्हणलं 20 ते 22 प्रश्न मी फक्त मराठीत काढलेले आहेत आणि 22 पासून पुढे मी इंग्लिश मध्ये काढलेले आहेत 30 पर्यंत प्रश्न. ठीक आहे, मी इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करतो आता. थांब. ठीक आहे. लडाखचा नवीन राज्य पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची निवड केलेली आहे? स्टेट बर्ड म्हणून लडाखने कोणता बर्ड आपला चूज केलेला आहे ते सांगायचं. काळा मानेचा करकोचा म्हणजे ब्लॅक नेक क्रेन, हा रेड नेक क्रेन आहे, हा ब्लॅक क्राउन क्रेन आहे किंवा फ्लेमिंगो आहे. ओके. काळ्या मानेचा म्हणजे ब्लॅक नेक, काळी मान, किंवा रेड नेक किंवा काळा मुकुट म्हणजे ब्लॅक हेड. ओके. ब्लॅक क्राउन बरोबर आहे. दुप्पट बरोबर, दुप्पट बरोबर आहे. काळ्या मानेचा. ओके. आणि हिम बिबट्या म्हणजे स्नो लेपर्डला स्टेट ॲनिमलचा दर्जा दिलेला आहे. मुख्यमंत्री पेमा खेंडू यांच्या नेतृत्वाखाली अरुणाचल प्रदेश राज्याने कैसरे हिंद स्टेट बटरफ्लाय, कैसरे हिंद. महाराष्ट्राचा काय आहे? स्टेट बर्ड हरियाल, स्टेट ॲनिमल शेकरू, जायंट स्पॅरल म्हणतात त्याला आपल्याकडे, आणि स्टेट बटरफ्लाय ब्ल्यू मार्मॉन. ओके, आलं लक्षात? स्नो लेपर्ड आणि ब्लॅक नेक क्रेन. हा प्रश्न तुम्हाला एन्व्हायरमेंटशी रिलेटेड सुद्धा आहे, म्हणून एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. या वर्षीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? इंदिरा गांधी पीस प्राइज जो आहे तो कोणाला दिलेला आहे? प्रथम ही एक NGO आहे, बंगबंधू शेख मुजीबुर रहमान, सर डेव्हिड ॲटनबरो किंवा योही ससाकावा. तर याचं उत्तर आहे प्रथम. ही एक NGO आहे, तिला हा देण्यात आलेला आहे. बरोबर आहे, प्रथमला देण्यात आलेला. पर्याय क्रमांक 2021 साठी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार, इंदिरा गांधी पीस प्राइज सुद्धा म्हणतात याला. ठीक आहे, प्रथम या NGO ला प्रदान करण्यात आलेला. 2019 चा जो आहे तो सर डेव्हिड ॲटनबरो यांना दिला होता. ओके, 2019 चा इंदिरा गांधी पीस प्राइज जो आहे तो डेव्हिड ॲटनबरो यांना दिला होता. इंदिरा गांधी पीस प्राइज कोण देतं दरवर्षी? तर इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे दिला जातो हा 1968 पासून दरवर्षी. ओके. प्रथम NGO हे एक नाविन्यपूर्ण शिक्षण संस्था आहे. प्रथम दरवर्षी एक सर्वे करत असतो, असर नावाचा. ठीक आहे, नाव ऐकलंय त्याचं, असर म्हणून. त्याचा एक रिपोर्ट येत असतो दरवर्षी की ग्रामीण भागातील किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारचे, म्हणजे त्यांच्यामध्ये कॅल्क्युलस किती चांगला आहे किंवा त्यांना वाचता येतंय की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा ते सर्वे करतात. ओके, तर असर म्हणून त्यांचा एक सर्वे येत असतो दरवर्षी. ठीक आहे, कोणी सुरू केली होती? फरीदा लांबा आणि माधव चव्हाण.
जी भारतीय शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तयार करण्यात आली. नाविन्यपूर्ण शिक्षण संस्था आहे. क्वालिटी ऑफ एज्युकेशन इन इंडिया इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रथम एनजीओ ची स्थापना करण्यात आलेली. ओके, या प्रथम एनजीओचा रिपोर्ट सुद्धा आपल्या नोव्हेंबरचा जो लास्ट सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे असरचा रिपोर्ट. ओके, ठीक आहे. हिमांशु समजताय ना, इंग्लिश मध्ये एक्सप्लेन केल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही ना? हो सर. ठीक आहे. नंतर स्वच्छ सर्वेक्षण 2021, क्लीनेस्ट स्टेट छत्तीसगड, सेकंड नंबरला महाराष्ट्र आणि थर्ड नंबरला मध्य प्रदेश आहे. ओके, मध्य प्रदेश मधील इंदोर शहर जे आहे याचा फर्स्ट रँक आहे. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहे. सर थर्ड स्टेट कोणता होता सर? एमपी. एमपी जे आहे ते थर्ड स्टेट. येस सर. ओके, मध्य प्रदेश. आता याचं आन्सर बघूया आपण. स्वच्छ सर्वेक्षण फर्स्ट स्टेट आहे छत्तीसगड, सेकंड आहे महाराष्ट्र, थर्ड आहे एमपी मध्य प्रदेश. ओके, सांगली जिल्ह्यातील विटा नगर परिषद ही देशात प्रथम म्हणजे फर्स्ट क्रमांकावर आहे, सांगली मधली विटा नगरपालिका. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड हे सेकंड आणि ही थर्ड नंबरला आहे. ओके, सर्वात स्वच्छ शहर कोणतं आहे तर इंदोर, क्लीनेस्ट सिटी. सर्वात स्वच्छ गंगा शहर, गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं वाराणसी. ठीक आहे, मग हे सगळे अवॉर्ड्स आहेत. यामध्ये सर्वात स्वच्छ मोठे शहर जे आहे ते नवी मुंबई, आपल्यासाठी महत्वाचं समजा. आणि सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज टॉपर नवी मुंबई. त्यानंतर फीडबॅक मध्ये सर्वोत्कृष्ट लहान शहर त्रिपुटी महाराष्ट्र. सर्वात स्वच्छ जिल्हा आहे सुरत. आपण सर्वात पहिलं जे आहे स्वच्छ शहर इंदोर आहे, सेकंड नंबरला सुरत आहे. इंदोर आणि सुरत. ओके, ठीक आहे. चौऱ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पार पडले. मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष कोण होतं? जयंत नारळीकर. आणि 95व साहित्य संमेलन उदगीर येथे पार पडणार आहे, लातूर जिल्ह्यातील उदगीर. तर ही सर्व विधाने बरोबर आहे. ओके, हे आता डिसेंबर मध्ये भारतीय झालं. संमेलन, भारतीय मराठी साहित्य संमेलन. ओके, दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरत असतं. इंग्लिश मध्ये काय ना, इंडियन मराठी, ऑल इंडिया मराठी साहित्य संमेलनच म्हणला तरी चालेल त्याला. लिटरेचर काय म्हणतात त्याला कडे, मला इंग्लिश मध्ये शब्द आठवत नाहीये, एक मिनिट. कारण इंग्लिश मध्ये सुद्धा ते मी जे आपल्या नोट्स टाकलेत ना त्याच्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणूनच टाकलेलं आहे. ठीक आहे, बघू मी सांगतो थोड्या वेळात. कधी पार पडले? जयंत नारळीकर होते त्याचे अध्यक्ष. 3 डिसेंबर 2021 ला संमेलनाची सुरुवात झाली.
उद्घाटन कोणी केलंय? विश्वास पाटील यांनी. ठीक आहे. 95 लातूर उदगीर मध्ये. कोरोना जागतिक महामारीच्या नेक्स्ट क्वेश्चन 13. कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीमध्ये घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावे यासाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्ध योजना. याला इंग्लिश मध्ये सुद्धा हेच नाव आहे बरं, चेंज नाही आहे काहीच, हेच नाव आहे. ओके. करोना मध्ये ज्या घरामधला कर्ता पुरुष म्हणजे जो अर्निंग घरासाठी काहीतरी पैसा कमवतो, वर्क करणारा जो व्यक्ती आहे, तो मेल्यानंतर ज्या विधवा महिला आहेत, विडोअर आहेत, त्यांना उत्पन्नाचं साधन म्हणजे त्यांना काहीतरी सोर्स ऑफ इन्कम उपलब्ध करून त्यांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. ओके. हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आहे आणि त्यामुळे याचं नाव इंग्लिश मध्ये सुद्धा सेम असंच लिहिलेलं आहे. ठीक आहे. मिशन युवा स्वास्थ्य ही महाराष्ट्रात विद्यालयांमध्ये लसीकरणासाठी राबवल्या जात आहे. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहे. ओके. मिशन युवा स्वास्थ्य हा समजला ना. आता कसं झालं होतं की गव्हर्नमेंटने ठरवलं होतं की कॉलेजेस सुरू करायचं आहे, पण बरेच जे स्टुडंट आहेत त्यांना वॅक्सिनचे दोन्ही डोस झालेले नव्हते. मग त्यांना वॅक्सिनचे डोस देण्यासाठी कॉलेजेसमध्येच वॅक्सिनेशन कॅम्प सुरू केलं होतं. त्या मिशन सुरू करण्यासाठी जे मिशन सुरू केलं होतं त्याला मिशन युवा स्वास्थ्य असं नाव दिलं होतं. ओके. ठीक आहे. कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सागरी वारसा संकुल उभारण्यात येणार आहे? ठीक आहे. याचं उत्तर माहिती आहे? सर हे वारसा संकुल म्हणजे काय? एक मिनिट सांग. वारसा म्हणजे हेरिटेज. वॉटर हेरिटेज करून आहे काय का? नाही वॉटर नाही आहे. एक मिनिट. नॅशनल मरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स असं म्हणता येईल समजा त्याला. ओके. मेरीटाईम. सर मराईन की हा मराईनच, मराईनशीच रिलेटेड. सागरी म्हणजे मेरीटाईम किंवा मराईन हेरिटेज कॉम्प्लेक्स. तर ते लोथल गुजरात येथे उभारण्यात येणार आहे. लोथल ही एक हरप्पन साइट आहे, माहित आहे ना. Yes, sir. कोणाचं माहिती सुरू आहे? कोणाचा माईक सुरू आहे? ओके. आता हे 2019 मध्ये याची पायाभरणी झाली होती.
लोथल ही एक हडप्पन साईट आहे. नेव्ही म्युझियम जे आहे पोर्तुगालमध्ये त्याच्या धर्तीवर ऑन द बेसिस त्याच्या म्हणजे त्याचं मॉडेल घेऊन इथे लोथलमध्ये ते संग्रह उभारणार आहेत. नेव्ही म्युझियम जसं आहे तसं. ठीक आहे. मंकी सेन्सस, भारतीय वन्यजीव संस्था, इंडियन वाईल्ड लाईफ जी असोसिएशन आहे त्याच्या कोणत्या राज्यामध्ये मंकी सेन्सस सुरू केलेला आहे? हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक. तर याचं उत्तर आहे हरियाणा. हरियाणामध्ये आपण मंकी सेन्सस सुरू केलेला आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय वन्यजीव संस्था. हरियाणा राज्यात रहिवाशांना मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे राज्यातील पहिले मंकी सेन्सस मध्ये सहभाग होण्याचे आमंत्रण दिले आहे. ओके. तर जवळपास 6000 मंकीचं हे केलेली आहे, गणना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सेन्सस मध्ये 3 दिवस चालली ही गणना. त्यामध्ये जवळपास 6000 मंकीचं आयडेंटिफिकेशन करण्यात आलेलं आहे. ओके. तर आता हे कसं आहे, हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे कारण हा तुमचा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड येतो आणि करंटशी रिलेटेड येतो. आणि आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे की टायगर म्हणजे व्याघ्र गणना होते किंवा हत्तींची गणना होते. माकडांची गणनाचा आतापर्यंत कधी विषय आला नव्हता. ओके. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा बनतो की एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. दोन 2020-21 मध्ये कोणत्या भारतीय राज्यात थेट परकीय गुंतवणूक आलेली आहे? थेट परकीय सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक म्हणजे सर्वाधिक FDI कशात आलेला आहे? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 2021 मध्ये 2021 मध्ये कोणत्या स्टेट मध्ये सगळ्यात जास्त आलेली? Which state has the highest FDI during financial year 2021 समजा असं समजा. तर याचं उत्तर आहे गुजरात. ऑल ओव्हर इंडिया किती आलेली आहे? 81.72 बिलियनची आलेली आहे. त्यामध्ये गुजरातमध्ये 37% आहे. सेकंड नंबरला महाराष्ट्र आहे 27%. थर्ड नंबरला कर्नाटक आणि सगळ्यात कमी युपी मध्ये. आता टॉप इन्व्हेस्टर सगळ्यात जास्त FDI कोणाकडून आलेला आहे आपल्याला? सगळ्यात जास्त आलेला आहे सिंगापूर कडून 29%. त्यानंतर USA 23%, मॉरिशस 9%. ओके. फॉर द फायनान्शियल इयर 21. हे इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे MPSC मध्ये बऱ्याच वेळा की कोणत्या म्हणजे क्रम लावायला लावतात. फ्रॉम सगळ्यात जास्त कोणाकडून आलंय ते सगळ्यात कमी कोणाकडून आलेली आहे. ओके. असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला तो क्वेश्चन विचारला जातो. सिंगापूर मधून सगळ्यात जास्त USA, मॉरिशस. ओके. आणि कोणत्या सेक्टर मध्ये सगळ्यात जास्त आलेली आहे? कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या सेक्टर मध्ये टोटल 44% आलेला आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चर ऍक्टिव्हिटीज मध्ये, त्यानंतर सर्व्हिस सेक्टर मध्ये. ओके. सगळ्यात जास्त सिंगापूर मधून, नंतर अमेरिका आणि मॉरिशस. कोणत्या राज्याने पोलीस विभागामध्ये ट्रान्सजेंडर भरती करण्यास परवानगी दिलेली आहे? म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मध्ये ट्रान्सजेंडरला परमिशन दिलेली आहे की यांना आपण पोस्ट देऊया SI ची, सब इन्स्पेक्टरची. ओके. सब इन्स्पेक्टर किंवा कॉन्स्टेबल.
साठी परवानगी दिलेली आहे. तर हे चारही स्टेट आहे. ओके. छत्तीसगड व्यतिरिक्त आतापर्यंत तामिळनाडू आणि राजस्थान. ओके. छत्तीसगड, तामिळनाडू आणि राजस्थान. बिहारने सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि ओरिसाने सुद्धा दिलेली आहे. ओरिसाने आधी दिलेली आहे. यांची भरती प्रक्रिया सुरू आहे. ओके. आपल्याला प्रश्न विचारताना काय परवानगी दिलेली आहे म्हणून विचारलाय. भरती केलेला आहे असा प्रश्न असता तर मग छत्तीसगड, राजस्थान आणि तामिळनाडू आहे. ओरिसामध्ये आणखी त्यांना भरती केलेलं नाही आहे. ओके. पोस्टिंग दिलेलं नाही आहे त्यांना. पोस्ट म्हणजे पोस्ट काढलेले आहेत, त्यामध्ये ट्रान्सजेंडर नावाचा एक कॉलम टाकलेला आहे. ओके. त्यामुळं हा थोडा फरक पडतो. भरती परवानगी दिलेली आहे म्हणजे परमिशन दिलेली आहे की तुम्ही पोलीस विभागामध्ये ट्रान्सजेंडरला अप्लाय करू देऊ शकता. ओके. नेक्स्ट, कोणत्या वृत्तपत्राला 1 जुलै 2021 रोजी 200 वर्ष पूर्ण झाले आहे? कोणता न्यूजपेपर आहे ज्याला 200 इयर्स कंप्लीट झालेले आहे 1 जुलै 2021 ला? माहिती आहे ही न्यूज वाचली आहे? तर उत्तर आहे मुंबई समाचार. हा गुजराती न्यूजपेपर आहे. गुजराती दैनिक 1822 मध्ये प्रकाशित झालं होतं. ठीक आहे. याचे संचालक कोण आहे? होर्मासजी कामा. हे भारतातलं सगळ्यात जुनं प्रकाशन आहे आणि जगातलं 4थं. स्थापना कोणी केली होती? फर्दोनजी मुराजबान. गुजराती डेली आहे तो, डेली न्यूजपेपर. मुंबई समाचार आपल्याकडे भेटतो. 200 इयर्स कंप्लीट झाले याला. ओके. रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प, रामगड विषधारी टायगर रिझर्व किंवा टायगर रिझर्व जो आहे तो कोणत्या राज्यात आहे? विच स्टेट? हा जो क्वेश्चन आहे हा करंटशी रिलेटेड आहे. एन्व्हायरमेंटशी तर आहेच, पण करंट मध्ये हा क्वेश्चन आहे. कारण हा आपण बघितलं होतं त्या दिवशी की किती टायगर रिझर्व आहे, तर आपण 51 म्हटलं होतं. ओके. ऍज पर डिसेंबर 2020. हा डिसेंबर 2020 नंतरचा आहे. तसं आता टायगर रिझर्वची किती झालेत? 52 इन्क्लुडिंग दिस. सर क्वेश्चन काय इंग्लिश मध्ये? रामगड विषधारी, हे नाव त्याचं तसंच आहे. याला चेंज नाही करता येत. जसं आपण ताडोबा आधारी टायगर रिझर्व म्हणतो तसं हे त्याचं नाव पूर्ण आहे. इट्स अ टायगर रिझर्व. ओके. कोणत्या स्टेट मध्ये आहे हा? रामगड विषधारी टायगर रिझर्व जो आहे तो कोणत्या स्टेट मध्ये आहे? राजस्थान. ओके, बरोबर आहे. राजस्थान मध्ये आहे. इट्स इन राजस्थान. हा रिसेंटली आपण हा केलेला आहे, याला मान्यता दिलेली आहे. कोण देतं? NTCA. राजस्थान मधला बुंदी जिल्हा, बुंदी डिस्ट्रिक्ट मधलं रामगड विषधारी अभयारण्य नॅशनल पार्कचं रूपांतर टायगर रिझर्व मध्ये करण्यात आलेलं. राजस्थान मध्ये कोणता आहे? फुल फॉर्म काय? हा तर NTCA चा फुल फॉर्म काय? NTCA चा मी सांगितलं होता ना मागे एकदा. नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. ओके. येस सर. आता राजस्थान मध्ये कोणकोणते आहेत सध्या? रणथंबोर आहे, सरिस्का आहे आणि
मुकुंदरा आहे आणि हा चौथा त्यामधला टायगर रिझर्व. म्हणजे राजस्थानमध्ये टोटल किती झाले? 4 टायगर रिझर्व झाले. ओके. येस सर. ठीक आहे. कोल प्रोडक्शन मध्ये भारतातलं कोणतं राज्य पहिल्या स्थानी आहे? विच स्टेट इज मतलब टॉप मध्ये कोणतं आहे कोल प्रोडक्शन करण्यामध्ये? भारतामधलं कोणतं स्टेट आहे सगळ्यात जास्त कोल प्रोडक्शन? कोणतं स्टेट करतं? झारखंड. नाही, याचा आन्सर आहे छत्तीसगड. ओके. फर्स्ट नंबरला छत्तीसगड आहे, सेकंड आणि मग झारखंड. इन इयर 2021 आपण कोल इम्पोर्ट सुद्धा करतो. तर इंडोनेशिया मधून सगळ्यात जास्त कोल इम्पोर्ट केलेला आहे, मग ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, USA आणि मग रशिया. ठीक आहे. तर प्रोडक्शन मध्ये फर्स्ट नंबरला स्टेट येतं छत्तीसगड, मग ओरिसा आणि मग झारखंड. काय डाऊट? कोल किती टाईपचा असतो? 4. कोणता कोणता असतो? एंथ्रासाइट, ब्युटेमिनेस आणि पीट असतो. लिग्नाइट. ABLP. आपल्याकडे कोणता मॅक्सिमम सापडतो? तर लिग्नाइट आणि पीट सापडतो आपल्याकडे. एंथ्रेसाइट फार कमी प्रमाणात सापडतो. हा सापडत नाही म्हणून आपण एंथ्रेसाइट म्हणजे हाय क्वालिटीचा जो कोल आहे तो इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, USA आणि रशिया मधून इम्पोर्ट करतो. ओके. आपल्याकडे मॅक्सिमम लिग्नाइट सापडतो. ओके. कोणत्या राज्यात कोणत्या ठिकाणी खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार करणारा निक्षारीकरण प्रकल्प उभारण्यात आला? म्हणजे साल्ट वॉटर टू ड्रिंकेबल वॉटर आपण असं म्हणू. गोड पाणी म्हणजे ड्रिंकेबल वॉटर जे आहे, साल्ट वॉटर मधून त्याच्यातले जे साल्ट्स आहेत ते रिमूव्ह करून ते ड्रिंकेबल वॉटर करण्यासाठी एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे महाराष्ट्र शासनाने, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने. तर तो कुठे उभारण्यात आलेला आहे? माहिती आहे? नो सर. तर ते आहे मनोरी, मलाड जवळ येतं. मलाड वेस्ट मध्ये आहे. तर तिथे साल्ट वॉटरचं म्हणजे आपण एक डिस्टिलेशन प्रोसेस समजून घेऊ. त्याला डिस्टिलेशन करायचं आणि ते पिण्यायोग्य पाणी बनवायचं. आलं लक्षात? त्याच्यातून जे काही आहेत साल्ट, जे आहेत साल्ट वॉटर मध्ये जे काही क्षार आहेत समजा, ते काढून टाकायचे आणि ते पिण्यायोग्य बनवायचे. ही प्रोसेस जी आहे ना ती शिपवर वापरली जाते. जे काही वॉरशिप आहेत किंवा कार्गो शिप आहेत त्यामध्ये ह्या टाईपचं टेक्निक वापरली जाते बऱ्याच वेळा. मुंबईतील पाणी पुरवठा वाढवण्यासाठी BMC ने मलाड वेस्ट मध्ये आहे मनोरे, इथे डिसॅलिनेशन प्लांट, डिसॅलिनेशन म्हणतात. सॉल्ट जो आहे याच्यातला सी वॉटर मधला सॉल्ट काढून ते ड्रिंकेबल वॉटर मध्ये कन्वर्ट करायचं, युजेबल वॉटर मध्ये. ओके. डिसॅलिनेशन प्लांट उभारला आहे. याला उभारण्यामध्ये आपल्याला मदत कोणी केलेली आहे? तर इस्रायलने. ओके. नेक्स्ट, वर्ल्ड हेरिटेज साइट. भारतात कोणत्या 2 स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे? भारतामध्ये कोणते 2 स्थळ आहेत म्हणजे कोणत्या 2 प्लेसेस आहेत ज्याला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून मान्यता दिलेला आहे, डेझिग्नेशन दिलेलं आहे?
आणखी प्रणाली बरोबर आहे उत्तर. दोनच आहेत, तीन कस काय येणार ऋतुज? आपण दोनच विचारलेले आहेत ना, सेकंड आन्सर कसं काय येणार एबीसी? रिसेंटली म्हटलेलं आहे आपण, इन 2021. तर आन्सर आहे ए आणि बी, रामप्पा मंदिर आणि धोलावेरा. धोलावेरा ही सुद्धा एक हडप्पन साइट आहे. ओके, गुजरातच्या रन ऑफ कच्छ मध्ये हडप्पाकालीन शहर, हडप्पाकालीन सिटी आहे धोलावेरा. याला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा दिलेला आहे. हा भारतामधलं 40व प्लेस आहे. 40, म्हणजे टोटल 40 वर्ल्ड हेरिटेज साइट्स इंडियामध्ये आहेत. ठीक आहे, 39 कोणतं होतं? तर हे रामप्पा मंदिर, ज्याला रुद्रेश्वर मंदिर सुद्धा म्हणतात. तेलंगणामधील वारंगल डिस्ट्रिक्ट मधलं आहे. वारंगल जवळील मालुगू डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, टोटल 40 वर्ल्ड हेरिटेज साइट आहेत आपल्याकडे. त्यातल्या 32 ज्या आहेत त्या कल्चरल आहेत, 7 ह्या नॅचरल आहेत आणि 1 ही कंपोजिट आहे, मिश्र आहे. ओके, ही कंपोजिट जी साइट आहे ती कोणती आहे माहिती आहे का? तर ती आहे कांचनजंगा नॅशनल पार्क. ओके, म्हणजे कल्चरल आणि नॅचरल मिळून जी साइट होते ती कंपोजिट साइट म्हणून आपण हे करू शकतो, कन्सिडर. ठीक आहे, आता इथून आपण पुढचे जे क्वेश्चन आहेत ते इंग्लिश मध्ये बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट म्युकरमायकोसिस? म्युकरमायकोसिस नाव ऐकले? कोविडच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात होत होता लोकांना. तर इट इज अ फंगल इन्फेक्शन. सायनस लंग्सवर, स्किनवर आणि ब्रेनवर हे करतं. बरोबर आहे प्रणाली उत्तर. तिन्ही उत्तर बरोबर आहेत त्याची. ऑल द 3 आर करेक्ट. रेडनेस अराउंड आईज अँड नोज, नाकाच्या आणि डोळ्याच्या भोवती लाल पट्टे निर्माण व्हायचे. काळी बुरशी म्हणायची याला, काळी बुरशी, ब्लॅक फंगस. रेअर बट सिरियस फंगल इन्फेक्शन नोन एज म्युकरमायकोसिस, ऑल्सो कॉल्ड ब्लॅक फंगस. हा कुठे अफेक्ट करतो? सायनस, लंग, स्किन आणि ब्रेनवर. हा कोणावर अफेक्ट करतो? ज्याचे इम्युनिटी सिस्टीम वीक झालेली आहे. आपण कोविड-19च्या वेळी लोकांची इम्युनिटी सिस्टीम जी आहे ती वीक झाली होती. त्याचं एक कारण जे होतं, ती कोणती मेडिसिन होती की ज्यामुळे इम्युन सिस्टीम वीक व्हायची? रेमडेसिविर. यामुळे तुमची जी ही इम्युन सिस्टीम होती ती बऱ्याच प्रमाणात वीक व्हायची. तसंच कोविड-19 मध्ये मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड सुद्धा दिले जायचे पेशंटला, त्यामुळे सुद्धा इम्युन सिस्टीम ही वीक व्हायची. तर अशा कंडिशन मध्ये जर तुमची इम्युन सिस्टीम वीक असेल तर ब्लॅक फंगस जे आहे ते तुमच्यावर अटॅक करते. ओके, मग सिम्पटम्स दिलेले आहेत त्याच्यात. कफ आहे, फिवर आहे, चेस्ट पेन आहे, शॉर्टनिंग ऑफ ब्रेथ वगैरे वगैरे सगळे त्यामध्ये आहे. ओके, ब्लॅक फंगस सोबत आणखी कोणता कोणता आला होता? व्हाईट फंगस आणि येलो. कोणते कोणते होते? म्युकरमायकोसिस मध्ये ब्लॅक फंगस आणि बाकी दोन कोणते होते?
व्हाईट फंगस होता का? येस और नो? 3 टाईपचे फंगस आले होते. व्हाईट होता आणि येलो होता, राईट? बघून घ्या एकदा परत, व्हाईट आणि येलो होता की कोणता आणखी दुसरा होता. ओके, 3 टाईपच्या फंगल इन्फेक्शन झाले होते, ब्लॅक फंगस, व्हाईट आणि येलो. ठीक आहे. हु इज द फर्स्ट इंडियन वुमन टू विन 2 ऑलिम्पिक मेडल्स? 2 ऑलिम्पिक मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? माहिती आहे उत्तर? पीव्ही सिंधू. हा, पीव्ही सिंधू. ठीक, तर पीव्ही सिंधू आहे, तिने फर्स्ट इंडियन वुमन and the only second Indian athlete to win 2 gold medals in the individual events. ठीक आहे. कधी टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिने सेकंड मेडल जिंकलेला. टोटल किती मेडल जिंकले होते आपण त्याच्यात? 7. 1 गोल्ड, 2 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ. 48 पोझिशनला होतो 86 कंट्रीमध्ये. गोल्ड कोणी जिंकलं होतं तर नीरज चोप्राने. 7 ऑगस्ट हा जॅव्हेलियन थ्रो डे म्हणून साजरा करणार आहे आपण. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द पर्पज ऑफ आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम? आरबीआयने एक स्कीम सुरू केली होती, रिटेल डायरेक्ट स्कीम. तर ती कशासाठी सुरू केली होती माहिती आहे? वाचली आहे. 2 स्कीम सुरू केल्या होत्या, त्यातली ही एक होती आणि एक दुसरी होती. दुसरी एवढी इम्पॉर्टंट नाही आहे, ती लोकपालशी संबंधित होती, बँकिंग लोकपालशी संबंधित. तर ही होती स्कीम टू अलाउ रिटेल इन्व्हेस्टर टू इन्व्हेस्ट इझिली इन द गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आता गव्हर्नमेंटला पैसा लागत असतो, तर तो गव्हर्नमेंट पैसा कसा जनरेट करतं तर सिक्युरिटीज बनवतं गव्हर्नमेंट. सिक्युरिटीज, बॉन्ड, डिबेंचर किंवा आपण बिल्स म्हणू, समजा टी बिल्स, या फॉर्म मध्ये गव्हर्नमेंट पैसे लोकांकडून गोळा करतं. तर ही जी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात, ह्या विकत घेण्यासाठी, लोकांना सहजासहजी विकत घेता याव्या यासाठी ही योजना रिटेल डायरेक्ट स्कीम सुरू केली होती. गव्हर्नमेंट सिक्युरिटी. This scheme will allow retail investor to open maintain account in securities free of cost. ओके, आता आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायसाठी कसं एक डीमॅट अकाउंट असतं, तसंच हे सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी हे आरबीआय एक अकाउंट ओपन करण्यासाठी मदत करेल आणि हे फ्री ऑफ कॉस्ट असतं. ओके, आलं लक्षात? चला, आता विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? सुंदरलाल बहुगुणा स्टार्ट चिपको मूवमेंट इन हिमाचल प्रदेश, आणि ही टेहरी. तर हिमाचल प्रदेश मध्ये सुरू नव्हतं केलं त्यांनी, उत्तराखंड मध्ये सुरू केलं होतं, यूके. तर याचा आन्सर ओनली बी येणार. ठीक आहे. सुंदरलाल बहुगुणा रिसेंटली एक्सपायर झाले होते बाय कोविड-19. कोविड-19 मुळे त्यांचा मृत्यू झाला होता, आणि ही एक फार रिनाउंड व्यक्ती आहे, त्यांनी चिपको आंदोलन सुरू केलं होतं, त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. He was Gandhian form of protest against deforestation in Himalayan region. हिमालयाच्या भागामध्ये जी काही डिफॉरेस्टेशन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं, त्याचा विरोध करण्यासाठी त्यांनी चिपको मुवमेंट सुरू केली होती. सर्वात पहिले कुठे तर 1973 मंडल विलेज नाव इन उत्तराखंड. ठीक आहे.
तेहरी डॅम आहे भगीरथी रिव्हरवर, त्याच्या कन्स्ट्रक्शन साठी सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात उपोषण केलं होतं 56 दिवसाचं. ठीक आहे. आजच्या क्वेश्चन आन्सरचा एकच उद्देश आहे की तुम्हाला क्वेश्चन कोणत्या विषयावर कसे विचारले जाऊ शकतात आणि कोणते टॉपिक आपल्याला करंट अफेअर्स मध्ये वाचायचे आहेत हे लक्षात यावं म्हणून, आणि त्या टॉपिक वाचताना त्यातले कोणते पॉइंट महत्वाचे आहेत हे लक्षात घ्यावं म्हणून हा घेतलेला आहे सेशन. ओके. येस सर. आता व्हॉट इज द इस्तांबुल कन्व्हेन्शन अबाउट? इस्तांबुल कन्व्हेन्शन कशाशी रिलेटेड आहे? तर हे आहे ट्रीटी टू एम टू प्रिव्हेंट व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. ओके. कन्व्हेन्शन्स विचारले जातात. हे कन्व्हेन्शन का न्यूज मध्ये आहे तर रिसेंटली टर्की जो आहे त्यांनी यातून माघार घेतलेली आहे. त्यांनी कन्व्हेन्शन टर्कीमध्येच हे कन्व्हेन्शन झालं पण टर्कीने त्यातून माघार घेतलेली आहे. ओके. काउन्सिल ऑफ युरोपियन कन्व्हेन्शन टू प्रिव्हेंट अँड कॉम्बॅक्ट व्हायलन्स अगेन्स्ट वुमन अँड डोमेस्टिक व्हायलन्स असो, कोणत्याही फॉर्म मधला वुमेन्सच्या अगेन्स्ट जो व्हायलन्स आहे तो त्यासाठी हा ट्रीटी केली होती. आणि ही फर्स्ट बाइंडिंग इन्स्ट्रुमेंट टू प्रिव्हेंट अँड टॅकल व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. ओके. त्याच्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह लीगल फ्रेमवर्क बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे व्हायलन्स, रेप असो, सेक्शुअल असॉल्ट असो, ऑनर बेस्ड व्हायलन्स असो किंवा फोर्स्ड मॅरेज असो, काहीही जे असते त्याच्याशी रिलेटेड हे होतं. ओके. मिनिमम स्टँडर्ड ठेवले होते की त्या गव्हर्नमेंटला मीट करावे लागतील वाय टॅकलिंग द व्हायलन्स अगेन्स्ट द वुमन. तर मग त्यामुळे काही देशांची त्याबद्दल नाराजी होती. पोलंडने यातून माघार घेतलेली आहे, आता टर्कीने रिसेंटली माघार घेतलेली आहे. त्यामुळं इस्तांबुल कन्व्हेन्शनवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्रिरश्मी बुद्धिस्ट केव कुठे आहे? त्रिरश्मी बुद्धिस्ट गुहा ज्या आहेत त्या कुठे आहेत? लेण्या म्हणू शकतो आपण. बुद्धिस्ट लेण्या कुठे आहेत माहिती आहे? तर ह्या आहेत नाशिक मध्ये. का न्यूज मध्ये होत्या? पांडव लेणे नाव ऐकलंय नाशिक मध्ये? येस सर. त्याच पांडव लेण्याचं नाव आहे हे त्रिरश्मी बुद्धिस्ट लेणी, बुद्धिस्ट केव. तो जो डोंगर आहे त्याचं नाव आहे त्रिरश्मी हिल्स. रिसेंटली काय झालं होतं, तिथे 3 आणखी केव्स सापडल्या त्रिरश्मी हिल्स इन नाशिक. आणि असं मानल्या जाते की त्या 3 ज्या केव्ज आहेत त्या सगळ्यात जुन्या केव्ज आहेत. ओके. त्यांना पांडव लेणी म्हणून किंवा पांडू लेणी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा ग्रुप ऑफ 25 केव आहे. टोटल 25 केव्ज. आणि सेकंड BC टू 6 AD च्या दरम्यान ह्या बांधण्यात आलेल्या आहेत. टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि हे हिनायन ट्रेडिशनचं रॉक कट आहे. ओके. आलं लक्षात? आता हे रिसेंटली न्यूज मध्ये असल्यामुळे जर त्यांनी त्रिरश्मी बुद्धिस्ट केव लिहिलं असतं तर लक्षात नसतं आलं. पांडव लेणी लिहिलं असतं तर लगेच लक्षात आलं असतं. त्यामुळे त्याला कोणत्या नावाने आपल्याला प्रश्न विचार, पेपरमध्ये हे नाव आलेलं आहे, न्यूज पेपरमध्ये, इंडियन एक्सप्रेस मध्ये असो किंवा हिंदुस्तान टाइम्स मध्ये असो, पण मराठी पेपरमध्ये हे नाव दिलेलं नाही आहे. एखादा MPSC चा पेपर सेट करणारा असेल, त्याने इंग्लिश पेपर बघितला असेल आणि त्याला वाटलं की हा थोडा ट्रिकी क्वेश्चन म्हणून आपण विचारू शकतो, तर तो काय टाकेल, त्रिरश्मी बुद्धिस्ट केव कुठे आहे. ओके. औरंगाबादला कोणते आहे? वेरूळ आणि अजिंठा औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये येते. जेहानाबाद मध्ये आहे बाराबार हिल्स, हे सुद्धा बुद्धिस्ट केव आहे तिथे. अमरावतीमध्ये बुद्धिस्टशी रिलेटेड बरेचसे स्तूप आहेत, केव नाही आहेत तिथे. ठीक आहे. आता PM कुसुम स्कीम कशाशी रिलेटेड आहे? तर PM कुसुम स्कीम जी आहे ते फॉर द इन्स्टॉलेशन ऑफ सोलर पंप अँड ग्रिड कनेक्टेड
सोलर अँड अदर रिन्युएबल पॉवर प्लांट इन द कंट्री. आता पीएम कुसुम म्हटल्यावर कदाचित आपल्याला असं वाटू शकते मुलीशी आहे किंवा स्त्रियांशी रिलेटेड आहे. नावावरून असं प्रतीत होतं बऱ्याच वेळा. एक अंदाज बांधतो ज्यावेळेस आपल्याला काहीच माहित नसतं. त्यामुळं जर तुम्हाला कन्फर्म माहित असेल तरच, कारण आता कुसुम आणि सोलर पंप याचा काही संबंध नाहीये. हे अॅक्रोनिम आहे ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे. अॅक्रोनिम काय आहे? न्यू अँड रिन्युएबल एनर्जीने ही स्कीम सुरू केलेली आहे. तर अॅक्रोनिम काय आहे? प्राईम मिनिस्टर कृषी ऊर्जा सुरक्षा एवं उत्तम महाअभियान. उत्तान महाअभियान. त्याला कुसुम त्यांनी शॉर्ट फॉर्म केलेला आहे. गव्हर्नमेंटने फार खतरनाक असे शॉर्ट फॉर्म केलेले आहेत. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. Scheme for the farmers for installation of solar pump and grid connectivity of the solar and other renewable power plant. 2019 मध्ये हे केलं होतं. पण हे न्यूज मध्ये काय होतं तर रिसेंटली जे जयपूर आहे इथून 17 लाख प्रोडक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे राजस्थानमध्ये. A first farm-based solar power plant was under scheme has come up in जयपूर डिस्ट्रिक्ट मधल्या या तहसील मध्ये आलेला आहे. ओके. कुसुम स्कीम जी आहे ती सोलर पॉवर पंपशी रिलेटेड आहे. हा लास्ट क्वेश्चन आहे. संपलंच आपलं. हु ट्रान्सलेटेड महात्मा गांधी ऑटोबायोग्राफी इन मराठी. याच्यासारखाच एक प्रश्न विचारला होता कधीचा मला आठवत नाही, पण नीलदर्पणचं इंग्लिश मध्ये भाषांतर कोणी केलं होतं म्हणून क्वेश्चन विचारलेला आहे. आता हा प्रश्न मी इथे विचारण्यामागचं कारण आहे तुम्हाला सांगेल. पण कोणी केलंय माहिती आहे का? ट्रान्सलेशन महात्मा सत्याचे प्रयोग म्हणून जे ट्रान्सलेशन केलेलं आहे महात्मा गांधींच्या ऑटोबायोग्राफीचं, तर ते आहेत आप्पासाहेब पटवर्धन. यांना कोकणचे गांधी सुद्धा म्हणतात. कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन उर्फ आप्पासाहेब हे गांधीजींचे निकटचे सहकारी होते. 1930 मध्ये गांधींच्या मूळ गुजराती आत्मचरित्राचं माझ्या सत्याचे प्रयोग या अर्थाने मराठी अनुवाद केले. आप्पासाहेबांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? माझी जीवन यात्रा. दुर्गा भागवत यांनी गांधी युगातील ध्रुवतारा, मंगल प्रभात इत्यादी पुस्तकांची त्यांनी 40 पुस्तकं लिहिलेली आहे. कणकवलीमध्ये गोपुरी आश्रम त्यांनी स्थापन केलेला आहे. ठीक आहे. तर आप्पासाहेब पटवर्धन जे आहेत ना त्यांचा म्हणजे मृत्यू होऊन 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. 50 इयर्स जे असतं ते एक इम्पॉर्टंट असतं. 50 इयर्स एखाद्या इव्हेंटला झालेले आहे किंवा 100 इयर्स एखाद्या इव्हेंटला झालेले आहेत, तर त्या इव्हेंटशी रिलेटेड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता यांना 50 इयर्स झालेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो एका अर्थाने विचारला जाऊ शकतो की हु ट्रान्सलेटेड महात्मा गांधीज ऑटोबायोग्राफी इन मराठी. ओके, समजलं? काही अडचण आतापर्यंतच्या क्वेश्चन्स मध्ये? नो सर. तर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, काय असू शकतं, त्याचा काय कॉन्टेक्स्ट आहे, ह्या गोष्टी एकदा लक्षात आल्यानंतर मग तुमचं जे आहे त्या पद्धतीने तुमचं करंटचं वाचन असलं पाहिजे. ओके, कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. 5 मिनिट आहेत आपल्याकडे. इंग्लिश साठी तुम्ही इंडियन एक्सप्रेस वाचा किंवा द हिंदू वाचा, चालेल. दोन्ही चांगले न्यूजपेपर आहेत. दोन्ही याच्यामध्ये खूप चांगली माहिती येते. ठीक आहे. हिंदुस्तान टाइम्स मध्ये पण बऱ्यापैकी माहिती येते चांगली, असं नाही आहे. पेपर खूप चांगले आहेत, वेगवेगळे आहेत. प्रत्येकाच्या एका याच्यामध्ये जी माहिती आली ती दुसऱ्यात येईल असं नाही आहे. जर तुमच्या याच्यापैकी कोणी युपीएससीचे प्रिपरेशन करत असेल तर बेस्ट आहे की द हिंदू वाचा. ठीक आहे. पण इंडियन एक्सप्रेस हा एमपीएससी आणि युपीएससी दोन्ही याला ओके आहे. तो म्हणजे क्वालिटी खूप चांगली आहे त्याची.
आणखी काही प्रश्न, कोणाला काही डाऊट? आणि स्पेशली एडिटोरियल्स वाचायचे किंवा आता इंडियन एक्सप्रेस जर तुम्ही वाचत असाल तर त्याच्यामध्ये एक्सप्लेन म्हणून एक पार्ट असतो, तर ते एक्सप्लेन व्यवस्थित वाचायचं, कारण त्यामध्ये तो जो पॉइंट असतो तो प्रॉपरली एक्सप्लेन केलेला असतो. की अस्पा सध्या न्यूज मध्ये होता, नागालँडमध्ये अस्पाच्या अंतर्गत गोळीबार झाला होता, त्यामध्ये बरेचसे लोक मेली. मग अस्पा काय आहे, त्यावेळेस काय फेस्टिवल चालू होता, हॉर्नबिल फेस्टिवल चालू होता, मग तो काय आहे काय नाही, तर ते एक्सप्लेन मध्ये त्या पॉइंट वाईज त्यांनी एक्सप्लेन केलेलं असतं. ठीक आहे. आणखी कोणाला काही प्रश्न? डाऊट आहे कोणाला काही? समजला आजचा पार्ट? Yes, sir. ठीक आहे, चालेल. मग आता मंडेला आपण एन्व्हायरमेंटचं परत लेक्चर सुरू करायचं आहे. एन्व्हायरमेंटचा आपला क्लायमेट चेंजचा जो पार्ट राहिलेला आहे थोडा तो करून घेऊया आणि मग ऍक्ट्स वगैरे बघूया आपण पुढे. ठीक आहे. नेक्स्ट वीक मध्ये तुमचं एन्व्हायरमेंट संपून जाईल पूर्ण. ऍटलीस्ट ऍटमोस्ट समजा नेक्स्ट वीक मध्ये संपून जाईल तुमचा पूर्ण एन्व्हायरमेंटचा पूर्ण पार्ट संपून जाईल. ठीक आहे. चालेल. Yes, sir. ठीक आहे, मग थांबूया आपण इथे. Thank you, sir. ओके, चला, गुड नाईट सगळ्यांना. Good night, sir. गुड नाईट.